जयराम भाने साहेब ज्यांचं स्वागत मात्र स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. थँक्यू, आपण आलात. विराजमान आपण नक्कीच व्हावं. सर्वांनी आपण पाहतोय उंबारली गावचे आमचे आदरणीय पाहुणे अनिकेतजी भोईर साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांना विनंती असेल की आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. तर गावदेवी उंबारली संघाचे खंत समर्थक म्हणून त्यांची ओळख सातत्याने सांगितली जाते. ते अनिकेतजी भोईर आणि ऋतिकजी पाटील या दोघांना विनंती आहे की दोघांनी यावं आणि या सन्मानाचा स्वीकार मात्र या ठिकाणी नक्कीच करायचा आहे. विनंती असेल यावं, कारण आयोजकांनी तुम्हाला तो मान सन्मान दिलाय. त्यामुळे दोघांना विनंती करूया की आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विजयदादा पवार यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. अनिकेतजी भोईर आणि ऋतिकजी पाटील या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. वेळात वेळ काढून मात्र बरीचशी पाहुणे मंडळी येत आहेत. गेस्ट इज गॉड असं मात्र नेहमी म्हटलं जातं. अतिथी देव भव, पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की अनिकेतजी भोईर आणि या सन्माननीय ऋतिक दादा पाटील या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाचा आनंद वाढवलात त्याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. थँक्यू. तो चलिए, द वन लास्ट टाइम इन द बाबू पाटिल ट्रॉफी 2025 में मैं करूंगा आपका फिर एक बार तहे दिल से स्वागत. बाबू शेठ पाटिल साहब, इनके नाम से खेली जाने वाली ये एक शानदार और धमाकेदार टूर्नामेंट आज का फैंटास्टिक फ्राइडे और आखिरी बैटल आपको मैदान के अंदर ऑन होती हुई नजर आएगी. एक तरफ गावदेवी उम्बारली और उनके सामने टीम वाकलैंड. पहली गेंद जड़ में डाली गई है, कमाल की डिलीवरी, लेजर गाइडेड मिसाइल जो आपको ऑन पॉइंट पर लैंड होती हुई नजर आएगी. चारों खाने छित करने वाली, चुप खामोश करने वाली ये डॉट बॉल जिसके साथ यहां से शुरुआत की जाएगी. गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए पहली ओवर को लेकर उद्देश्य आएंगे. यावेळेस कट केलाय चेंडू, दोन खेळाडूंच्या मधोमध आपण पाहतोय गॅपला शोधला जात आहे. थर्ड मॅन सीमा रेषा मात्र चेंडूने ओलांडली आणि या बॉल वरती मात्र येतोय चौकार. चौकारने होईल सुरुवात, मिळतील 4 धावा. चार धावेने मात्र सुरुवात केली जाते. चांगला स्टार्ट मिळतोय. यावेळेचा फुल टॉस बॉल सरळ दिशेने लॉफ्ट केलाय. कोणताच खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहतोय या झेल घेण्यासाठी उपलब्ध नव्हता. वायडिश लॉंग ऑफचे खेळाडू मात्र बॉलवरती येत आहेत.
तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. सिंगल धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेलेली आहे. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये अक्षरशः मात्र टीम गावदेवी उंबारली संघाने या स्पर्धेमध्ये हाहाकार माजवला. 3 ग्रामीण संघांना पराभूत केल्यानंतर मात्र त्यांचा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 3 ग्रामीण संघांना पराभूत करून जय गोगा महाराज वाकलन संघ मात्र टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालाय. कोणताही संघ पराभूत हो, किमान एक ट्रॉफीचा हकदार तरी तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये होताना नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल पायांवरती फेकला होता. खराब चेंडूचा घेतला जातोय खरपूस समाचार. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट, सीमा पार, येतोय चौकार. प्रेम यांनी काल मात्र या स्पर्धेमध्ये 50 लगावली होती आणि यावेळेस देखील चांगली सुरुवात केली जाते. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. चौकाराचा मार खाल्ला परंतु कमबॅक केलाय गोलंदाज उद्देश यांनी. आजचा दिवस उद्देश यांच्या नावावरती असं बॉलर राहिलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय त्यांची बॉलिंग मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 2 षटकं फेकली, तदनंतर 1-1 षटकं फेकली, पण चांगली बॉलिंग त्यांची आजच्या दिवसामध्ये आहे. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र आडवा बॅटने फटका खेचायचा होता. टायमिंग होत नाहीये चेंडू आणि फळीमध्ये आपण पाहिलं कोणताच संपर्क झाला नाही. चेंडू विसावला विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाते. निर्धाव चेंडूवरती 0 अंक असतो आणि सिंगल शून्याची मात्र किंमत नसते असं नेहमी म्हटलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 10 धावा. दोन्ही संघांसाठी मात्र अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण प्रत्येक संघ जेव्हा या मैदानावरती उतरला त्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न मात्र डोळ्यामध्ये आपलं सजवलं आणि त्या स्वप्नाला जर तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये मात्र आता घाम गाळून प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही याचा उल्लेख मात्र सातत्याने केला जातो, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं मात्र नेहमी म्हटलं जातं आणि त्यामुळे आता प्रयत्न मात्र अतिशय कसोटीचे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या गेल्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज जीत भोईर येत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा अँगल वापरला जातोय. पहिला बॉल ब्लॉकहोलमध्ये फेकला, एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र होत नाहीये. एका धावेवरती मात्र समाधान मानलं जात आहे. संध्याकाळचं सत्र सुरुवात. सूर्य मात्र आता आपल्या मावळतीच्या दिशेने रवाना झालाय आणि त्यामुळेच आपण पाहतोय की थोडंसं शांत आणि संयमी वातावरण मात्र या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळत आहे. चांगली नैसर्गिक संपत्ती देखील मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळते. मोठमोठे अपार्टमेंट जरी असल्या परंतु नैसर्गिक वातावरण आहे. यावेळेचा लोअर फुल टॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. पुश करू खुश राहू अशा प्रकारचा गेम प्ले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने सिंगल धाव मात्र मिळाली गेलेली आहे. सावध पवित्रा घेतला गेला. दोन्ही बॅटर्सना माहिती आहे की जीत एक चांगला गोलंदाज आहे, त्यांच्या समोर मात्र जर सावध पवित्रा घेतला तर पुढच्या गोलंदाजांवर आक्रमण करू शकतो. इथे मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये अडकला जातोय. पहिल्या फलंदाजाला दाखवला जाईल तंबूचा रस्ता. पहिला फलंदाज बाद. मी नक्कीच उल्लेख केला होता की जीत भोईर एक मोठे गोलंदाज आहेत. त्यांच्या समोर खेळताना सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अटॅक करण्याचा मोह आवरला नाही फलंदाज प्रेम यांना आणि त्यामुळे मात्र त्यांना तंबूचा रस्ता दाखवला जातोय. पहिला विकेट मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की डगआउटच्या दिशेने माघारी परतताना पाहायला मिळतोय आणि येण्यात क्रमांक 3 वरती न्यू बॅटर
साहिल मैदानाच्या आतमध्ये मात्र इन केले जात आहेत. संध्याकाळचं वातावरण थोडासा गारवा मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच जाणवायची सुरुवात होईल, कारण की या थंडीचं सीझन सुरुवात असं म्हटलं जातं, परंतु सकाळी उन्हाचा तडाखा प्रचंड प्रमाणात असतो आणि संध्याकाळी मात्र थंडीचं वातावरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जसा जसा खेळ पुढे जाणार थोडीशी नमी मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅच मात्र थोडीशी स्लो डाऊन होती आहे. यावेळेस हलक्या हाताने मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आहे. एका हाताने मात्र सनी यांनी तो चेंडू फील्ड केला आहे आणि एकच धाव मात्र मिळाली जाते. ॲज अन फिल्डर जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं काम करता तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास सातत्याने वाढत असतो आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास तुम्हाला मजबूत करायचा असेल तर फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागते आणि तेच मात्र सनीने केलं आहे. यावेळेचा बॉल काय कमालीचा होता, पूर्णपणे चकवलं, मी तर म्हणेन स्ट्राईक फलंदाजाला आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावला जातोय. चेत भोईर फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं, परंतु जीत यांच्यासाठी उलट आहे. फॉर्म इज परमनंट आणि क्लास इज परमनंट या दोन्ही गोष्टी लागू होतात, त्या म्हणजे खेळाडू जीत भोईर यांच्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे, स्वीप केलाय, बॅटच्या स्वीट स्पॉटने खेळलाय स्वीप शॉट, मिळतील 4 धावा. चांगली सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, जिथे पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु जीत यांनी फक्त 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या आणि कुठे ना कुठेतरी आपल्या संघाला मात्र फ्रंटफूटवरती आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं गेलं आणि मात्र गावदेवी उंबारली संघ थोडासा बॅकफूटवरती पाहायला मिळेल. ऋषी या तिसऱ्या षटकाची सुरुवात करतात. आउटसाइड द ऑफ लाईन मात्र वापरली जाईल. पंच 2 हात आमच्या दिशेने मात्र समांतर करतात आणि आम्हाला कळवतात की हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. अवंतरच्या माध्यमातून संघाचा धावफलक मात्र पुढे नेलं जाईल, परंतु या ठिकाणी आता फलंदाजांना आक्रमण करावं लागेल, कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमण आज तुमचा बचाव आहे आणि आक्रमण करावं लागेल. प्रयत्न केले जात आहेत परंतु यश अजूनही मिळत नाहीये. यावेळेस आपण पाहतोय फलंदाजाला मात्र सरळ तंबूचा रस्ता दाखवला जातोय. फैची एच चाटून मात्र चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. दोन फलंदाज मात्र आतापर्यंत बाद केले गेलेत. नवीन फलंदाज आपण पाहतो आहे मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बरेचसे फलंदाज आपण पाहतो ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बॅट आणि बॉलमध्ये चेंडूचं कनेक्शन होत नाही आणि त्यामुळे मात्र बरेचसे डॉट बॉल आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळतात. अटॅक तुम्ही करा, परंतु क्रिकेटमध्ये ॲज अन बॅटर टायमिंग देखील फार महत्त्वाचं आहे. पुनश्च एकदा फळी फिरवली जातीये वाऱ्याच्या वेगाने, परंतु पुनश्च एकदा आपण पाहतोय विदाउट कनेक्शन, नो रिॲक्शन, द बॉल गोज सेफली इन द हँड ऑफ विकेट कीपर आणि चेंडू मात्र या ठिकाणी पुनश्च एकदा निर्धाव आलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज ऋषी भोईर यांचं. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे.
यावेळेस सरळ बॅटने फटका खेचलाय, ताकदीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक होते परंतु क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार, षटकार. या 6 धावेने आपण पाहतोय की बऱ्याचशा कालांतराने मात्र धावफलकामध्ये वाढ होती आणि धावा पोहोचल्यात 24 या आकड्यावरती. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र हलकासा खाली राहताना पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अनएक्सपेक्टेड बाउन्स पिच मधून होतोय. कधी आपण पाहिलं गुडलँड स्पॉटवरती चेंडू टप्पा पडला एक्स्ट्रा बाउन्स घेतोय, कधी गुडलँड स्पॉटवरती चेंडू टप्पा पडला खाली राहतोय, म्हणजे अनएक्सपेक्टेड पिच पाहायला मिळतीये. यावेळेचा बॉल रडार मध्ये आला होता, आडव्या बॅटने ऑन साइडला फेकून दिलंय चेंडूला, फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. या 6 धावांच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जातो आहे आणि या 2 गडींच्या मोबदल्यात 30 धावा आपल्याला मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रति षटक मात्र 10.00च्या सरासरीने वाटचाल होतीये टीम गावदेवी उंबारली संघाची. शेवटच्या षटकाचा खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये अजूनही शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती मात्र डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज उमेश भोईर यांचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातो आहे. यावेळेचा बॉल वाईड लाईनच्या बाहेर फेकला होता, कट केलाय, नशिबाची साथ मिळाली जातीये. चेंडू बघता बघता थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात होती. यावेळेस कमालीचा फटका, काय शॉट होता. या चेंडूवरती लिहिलेलं आहे 404, द बॉल वॉज नॉट फाउंड. चेंडू जातोय षटकार. जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 20 धावेंची इनिंग त्यांच्या माध्यमातून साकार केली जाते आहे. यावेळेस देखील लॉफ्ट केलं जात आहे. क्षेत्ररक्षक जज करताय डीप मध्ये. 2 धावा मात्र तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. काय कमालीची बॅटिंग सुरू आहे. खरं तर संकटात जो साथ देतो तो सच्चा खेळाडू असतो याचा उल्लेख मात्र केला जातो. सुरुवातीला जेव्हा फलंदाज बाद झाले पूर्ण जबाबदारी आली होती ती म्हणजे फलंदाज राजकुमार यांच्या खांद्यावरती आणि काय कमालीची बॅटिंग केली आहे. यावेळेस देखील फटका खेचायचा होता परंतु नो मॅन स्टँड मध्ये चेंडू टप्पा पडलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न होता परंतु एकाच धावेवरती मात्र समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागतंय. राजकुमार यांचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या इनिंगमुळे संघाची धावसंख्या मात्र आता 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेलेली आहे. अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं, कारण नेहमी म्हटलं जातं तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. याचा उल्लेख मात्र नक्कीच केला जातो.
यॉर्कर बॉल यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला अलॉंग द कार्पेटने बॉल ट्रॅव्हल केला, एकदम वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा मानस होता जरूर, परंतु यश मिळत नाही. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज उमेश भोईर यांनी, जिथे मात्र सुरुवात त्यांच्या माध्यमातून थोडीशी खराब झाली होती. एक चौकार एक षटकार, परंतु तदनंतरच्या 3 चेंडूवरती फक्त 4 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या जातात. शेवटचा बॉल आहे या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल सरळ दिशेने लॉफ्ट केलाय, उंची जास्त, लांबी देखील मजबूत आहे. अंत भला तो सब भला, शेवटच्या बॉल वरती येतोय षटकार. पहिल्या सत्राचा खेळ मात्र या ठिकाणी नक्कीच संपला गेलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धावफलकावरती धावा जमवल्या, त्या म्हणजे टीम गावदेवी उंबारली संघाने 50 धावा आणि येणारे 24 चेंडू, आणि टीम जय गोगा महाराज वाकण संघासमोर 51 धाव्यांचं आव्हान मात्र या ठिकाणी नक्कीच ठेवलं जाईल. आणि 51 धाव्यांचा पाठलाग कसा होणार आहे ऐकवण्यासाठी मात्र आमचे साथी समालोचक ज्यांनी आपल्या गोड वाणीतून आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तो मराठीचा एक गोड आवाज सोनू बांगर सर यांच्याकडे मात्र आपण नक्कीच वळूया. तत्पूर्वी त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मी थँक्यू. तर आपण शुभ सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती. आज ज्यांचा आवाज आपण ऐकला आमच्या स्पर्धेमध्ये, पनवेल रसायनी विभागातून या ठिकाणी फार दुर्बरने या ठिकाणी आले या स्पर्धेमध्ये, आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. आमचे मित्र समालोचक मानस मनोरे यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मराठी आणि हिंदीचा गोडाबाज मानस मनोरे यांचा आपण शुभ सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा आपण विशेष आभार देखील व्यक्त करूया. बाबूशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान कंप्लीट करतोय. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारत असताना मानस मनोरे. थँक्यू सो मच. तर थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकवर्गांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय बाबूशेठ पाटील ट्रॉफी 2025चं पर्व. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम मॅच मैदानावरती रंगतोय. एका बाजूला टीम जीजी स्पोर्ट वाकळण संघ आणि त्यांच्या आगीत फाईट करते गावदेवी उंबारली संघ. एकूण 4 षटकांची लढत आणि लक्ष्य गाठायचं मॅच मध्ये पण पाहिलं तर 51 धावा बनवायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये. ते टार्गेट घेऊन सलामी जोडी नेहमीप्रमाणे ऋषी भोईर आणि जीत भोईर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ बलाढ्य ताकदवर, त्यामुळे हा मॅच देखील भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल आमच्या सर्व प्रेक्षकांना. 12.75 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी टीम जय गोगा महाराज 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. अनेक सारे प्रेक्षकवर्ग सध्या तरी ऑनलाईन देखील जोडले गेलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीद्वारे खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. त्या प्रेक्षकवर्गांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. लढत फार मोठी आहे, त्यामुळे व्ह्यूअर्स देखील भरपूर वाढले जातील, कारण जेव्हा जेव्हा वाकलन संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा आपण नेहमीच ऑनलाईन देखील प्रेक्षकवर्गांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आली. आणि तो संघ आणि त्याच्या तितका ताकदीचा संघ गावदेवी उंबारली संघ त्यांना फाईट करतोय. फायटिंग टोटल स्कोर उभा झालाय. पहिले षटक गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळते प्रेम भोईर, ज्युनियर प्रेम असेल. सिनियर आणि ज्युनियर ही जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते एकाच संघामध्ये. नवीन चेहरे या गावदेवी उंबारली संघामध्ये देखील आज पाहायला मिळत आहेत. सायकलवरती फलंदाज ऋषी भोईर. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा.
विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये, शॉर्ट मिड ऑफ मध्ये सिनियर प्रेम भोईर होते आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलने खातं गोल झालं. ते टीम जीजी स्पॉट वाकण संघाचा आणि ऋषी भोईरचा स्ट्राईक रोटेट झाली आहे. सेकंडला फलंदाज आजच्या दिवसामध्ये ज्यांना तिन्ही फॉर्मॅट मध्ये, मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मॅट मध्ये खूप चांगली कामगिरी आपल्या टीम साठी केली, तो जीत भोईर सेकंड मध्ये पाहायला मिळेल. जीत होते सेकंड मध्ये फलंदाज. आज पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं जितला फार चांगली फलंदाजी त्याने केली. प्रत्येकी सामन्यामध्ये महत्वपूर्ण योगदान त्याने आपल्या टीम साठी दिलंय. तो जीत सेकंड मध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. पंचांकडे कटाक्ष टाकले गेले, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील आणि नॉट आउटचा इशारा, कारण सर्व खेळाडू एकत्र आले आणि अपील केली होती. प्रत्येक खेळाडूला माहिती की ही विकेट फार महत्वाची आहे, कारण जीत भोईर सेकंड मध्ये आणि त्याला बाद करण्यामध्ये यश मिळत नाहीये. विकेट फार महत्वाची जीतची, त्यामुळे इथून अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमी आणि टीमची टोटल थांबली आहे फक्त एक या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका छान आहे, जीतनं उडवलाय. मिड विकेट सीमारेखा बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय बाबूशेठ पाटील आणि त्यांच्याच नावानं एक क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. कोलवा टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळलेत. मांडी स्ट्रोकरमध्ये खेळाडू उपस्थित, पैकी देखील तेवढ्याच वेगानं आली. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं की थोडेसे बॅकफुटवरती गेले आणि स्लॉक स्लिपचा फटका पाहायला मिळाला. तो जीत भोईरच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्डवरती 8 धावा. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा थोडासा सुरुवातीला जरूर मागणा ठरतो. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर 4 झालेत. उर्वरित अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऋषी येतो सायकलला. फटका छान आहे. हेच फटके त्याच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिलेत. कलात्मक स्ट्रोक, चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर, चौकार. वागाची चाल ऑप्शनच्या बाहेर निघाले, जागा बनवली स्ट्रोक साठी आणि फक्त स्वीपच्या माध्यमातून हा चौकार एकवटला. टीमची टोटल 12 वरती पोहोचली आहे. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूचा पाठला केला ऋषीनं आणि बॉल गॅप मधून फाईन लेग, सीमारेखा बाहेर. अंतिम बॉलवरती देखील चौकार. ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जीजी स्पॉट वाकलन संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती. मॅचचं समीकरण येणारे 18 चेंडू आणि 35 धावेची गरज. तर या दरम्यान महेश दादा बाणे यांचं देखील आगमन झाले. आपण देखील या आमच्या मंचावरती आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल बाबूशेठ चषकामध्ये. टीमची टोटल पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडासा मागडा ठरला. गोलंदाज आपण पाहिलं प्रेम भोईर होते आणि आता 35 धावेची गरज. मॅच बॅलन्स आहे. दोन्ही बाजूने संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज दुसरं षटक सोमनाथ भोईर येत आहेत. सिनियर खेळाडू आहेत
गावदेवी उंबारले संघाच्या आणि सायकलवरती तेवढ्या ताकदीचा वाकलन संघाचा सिनियर खेळाडू जीत भोईर आपल्याला पाहायला मिळेल. बॅटल भरपूर चांगले आहे. दोन महान खेळाडू एकमेकांसमोर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र विकेट किपरला चान्स मिळाला नाहीये आणि शॉट पाहिलेच्या खेळाडू देखील चान्स मिळत नाहीये. चेंडू गॅप मधून सीमा पार चौकार. येस, जीत बॅटकडे सांगतायत कारण लक्ष्यमच्या फार बाहेर चेंडू जात होता. जीतनं देखील पाठलाग केला चेंडूचा आणि एज लागली आणि हा चौकार मिळाला आहे. टीमची टोटल वेगानं पुढे सकली आहे 20 या धावसंख्येवरती. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद ठेवावा लागेल जीत भोईरच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना सोमनाथ भोईरला. पुन्हा एकदा स्वीप केला, फटका छान आहे. खेळाडू उपस्थित बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला पोचतील, पैकी येईल तोपर्यंत रन्स मिळाला 2. जीत फार चपल खेळाडू आहे. मास्टर माइंड हा खेळाडू संबोधले जाते कारण एक मोठा फटका आला तदनंतर सिंगल डबलला देखील तो प्राधान्य देतो, जास्त काही करत नाहीये. टीमची टोटल पुढे सकली आहे 22-22 आकड्यावरती. बलिंग स्टाईल चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत सोमनाथ भोईर यांच्या माध्यमातून. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि आठवण करून दिली केविन पीटरसनची. चेंडू लॉंग लेग सीमारेखा बाहेर. जीत भोईरच्या बॅटमधून दमदार चौकार. चारही बाजूने फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण ग्राउंड मध्ये स्ट्रोक खेळले जात आहेत जीत भोईरच्या माध्यमातून. डिफेन्स क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. बघा, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट. ही खासियत या खेळाडू मी अगोदर सांगितलं, फार दिमागदार खेळाडू आहे. माइंडसेट त्याचा फार चांगला आहे. एक मोठा फटका पुन्हा एकदा आला, लगेच त्यानं पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आणि टीमची टोटल पुढे सरकली. फलकावरती लागल्यात एकूण धावसंख्या 28-28. सन्माननीय अश्विनजी गायकवाड साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूया. नाव बॅक टू क्रिकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला होता परंतु एक्झॅक्ट चेंडू सोमनाथ भोईर यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. कॉटन बॉल आणि मॅचची गोल्डन विकेट. जीत भोईर मैदानाच्या बाहेर. मोठी सफलता सोमनाथ भोईर यांना मिळते. समीकरण 13 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. वेळ अजूनही गेली नाहीये. टीम गावदेवी उंबारली टीमसाठी देखील येणारा एक चेंडू देखील चांगला फेकावा लागेल आणि पुढचं षटक देखील फार महत्वाचं असेल. तिसरं षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक असेल आणि त्या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करावे लागतील आणि विकेट प्राप्त करावे लागतील. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक. आतापर्यंत एकूण धावा खर्च झाल्या त्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 12 धावा, 1 विकेट प्राप्त केली जीतची. नवीन खेळाडू अविनाश. सोमनाथ भोईर खोलबॅटा पॅसा बॉल ऑन साइडला खेळलेत. वाईडी संगणबन खेळाडू येतील. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट. थोडेसे नाराज होते क्षेत्ररक्षकावरती सोमनाथ भोईर कारण लेझी थ्रो आला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वाकलन संघ पोहोचलाय 30 या आकड्यावरती. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. डीज आहे. बारा बॉल 21 ची गरज आहे. किरण
कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, त्यानंतर सोमनाथ भोईरचं षटक देखील मागणं राहिलं 14 धावेचं. जीतनं फार चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली. आता मॅचची जिम्मेदारी अविनाश आणि ऋषीच्या खांद्यावरती. ऋषी खेळतोय सध्या तरी 3 चेंडूचा सामना करत 2 चौका त्याला ठोकले 9 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. चला फास्ट केलं आपण. गावदेवी उंबारली संघ फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. सेमीफायनल मॅच या ठिकाणी सुरू आहे. कोणता संघ पोहोचेल स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये? तिसरं षटक गोलंदाज सिनियर प्रेम भोईर येत आहेत. सेकंड प्रति फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ऋषी भोईर ऑन स्ट्राईक. चला फार वेळ घेता क्षेत्ररक्षण लावायचं पण प्लीज. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू पाहायला मिळतील. वाईडी स्ट्रॉंगॉन त्याचबरोबर काउ कॉर्नर रिजन आणि स्वेरलेक रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम तयार. सिनियर प्रेम गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. इन कटर आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर ऋषी भोईरला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. प्रत्येकी डॉट चेंडू देखील फार महत्वाचा आहे मॅच मध्ये. नक्कीच टीम गावदेवी उंबारली टीम साठी देखील समीकरण 11 चेंडू विजयासाठी आता गरज 21 धावेची. पुढचा बॉल षटकातील लोबो फुल टॉस ऑन साइडला खेळले. बॉटमॅनचा चांगला वापर फटक्यावरती. मिड विकेट वरनं फेकी आली. त्वरित फेकी येते. व्हेरी गुड फिल्डिंग. त्वरित फेकी येते आणि मिळते 1 धाव. धावसंख्या आता टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 31-31 धावा आणि आता समीकरण 10 चेंडू बीचची गरज है. मुश्किल से भाग जाना आसान होता है, पहलू जिंदगी का इंतकाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जाम है, लढणे वालों के कदमों में जा होता है. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. संघर्षाची लढाई आणि आता यावेळेस मात्र विकेट आली आहे गोल्डन या मॅचची. कारण मैदानाच्या बाहेर परतावा लागेल अविनाश भोईरला. अजून एक धक्का टीम जीजी स्पोर्ट वाकड संघाला. मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी केली तो अविनाश आता स्वस्तामध्ये परतला मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू किरण मात्रे येत आहेत. चेतन मात्रेचे बंधुरांज किरण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. चला बघा ती मागे यस लाईट बंद केली, हरकत नाही, बोलायच्या अगोदरच बंद केली आहे. स्क्रीनवरती तुम्हाला डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या बिल्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये देखील बसलेले मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. अडिवली संघाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर बाबूशेठ पाटील यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा. मॅच मध्ये आपण जाऊया. 9 चेंडू वीसची गरज. प्रेम भोईर तयार. लॉब केला ऑन साइडला. मिस्टामिक स्ट्रोक आहे. खेळाडू उपस्थित. वाडी स्ट्रॉंगलला टिपली असेल. मॅच मध्ये कमबॅक गावदेवी उंबारली संघाचं. कारण मी म्हटलं होतं तिसरं षटक फार महत्वाचं असेल. त्या ओव्हर मध्ये तुम्हाला विकेट कॅरी करावे लागतील आणि लगातार विकेट आल्या 2. प्रेम भोईरला दुसरी सफलता आणि टीम वाकड संघाला अजून एक धक्का. पण आपलाच हुकुम है, किसी के सामने झुकेगा नहीं, किसी के सामने झुकेगा नहीं, किसी के सामने झुकेगा नहीं. तका मोह हाय लई ग्रेट, नेहमी बोलते सारे चिटेट. सो मच किरण मात्र देखील नाराज होते स्वतःवरती. कारण मॅच फार महत्वाचा आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये तो आता बाद झालाय. स्वस्तामध्ये शून्यावरती बांधतोय. लगातार विकेट आलेत. प्रेमची सुरुवात फार चांगली झाली. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळले, 2 विकेट कॅरी केल्यात आणि अवघी 1च धाव खर्च केली आहे या टर्निंग पॉइंट षटकामध्ये. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती देखील असेल. सामना फार महत्वाचा. कोणता संघ पोहोचेल स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये? 8 चेंडू 20 धावेची गरज आहे. लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
प्रयत्न सुरू आहे, फटका छान आहे, खेळाडू पोहोचू शकत नाहीये, बॉल वन बाउंस सीमा पार, चौकार. हो झाली पाठीशी आहे बजरंगबली, पाठीशी आहे बजरंगबली, पाठीशी आहे बजरंगबली. नंबर गाडीचे थँक्यू सो मच. आतापर्यंत षटक चांगलं राहिलं, परंतु 5व्या बॉलवरती आज चौकार आला. क्षणाक्षणाला आता सामन्याचं चित्र तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल, कारण माकळज संघामध्ये शेवटपर्यंत फलंदाजी आहे. 7 चेंडू आणि आता 16 धाब्याचं समीकरण. आमचे प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतात जे कॅच केले जातात आमच्या कॅमेरामॅनच्या साह्यानं. चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक, गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा टॉस होऊन आतमध्ये आला, फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगलाय. येणारे 7 चेंडू आता विजयासाठी, 16 धाब्याची गरज. शेट्टी आपल्या एंट्री झाली, बाबू शेट्टी एंट्री झाली, आपल्या बाबू शेट्टी एंट्री झाली. जपतो साऱ्यांची प्रेमाचं नातं आहे शब्दात लई हो वेट, जपतो साऱ्यांची प्रेमाचं नातं आहे शब्दात लई हो वेट. थँक्यू सो मच. अडवलीचे विस्फोटक खेळाडू, जलदगती गोलंदाज विजय पवार देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांना देखील सामना आवडलाय. 7 चेंडू विजयासाठी, 16ची गरज आहे. मॅच कोण जिंकेल? गावदेवी अंबारी संघाचा 13वा खेळाडू देखील आलाय आणि तो देखील आनंद घेतोय. सोमनाथ भैर यांचे सुपुत्र आहेत आणि ते सांगतात की मॅच आम्ही जिंकणार, परंतु पाहूया सामना कोण जिंकेल. 7 चेंडू 16ची गरज आहे. वाकलन संघानं अनेक साऱ्या वेळा परिस्थितीतून अशा परिस्थितीतून नेहमीच ते बाहेर निघालेत. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ऋषी भोईर सारखा खेळाडू आहे आणि उमेश सारखा खेळाडू तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. यंगस्टार गोलंदाज आशुतोष होतोय अंतिम षटकामध्ये. कॅप्टननं ज्याच्यावरती भरोसा नोंदवलाय तो भरोसा कायम ठेवेल का? कारण असं म्हटलं जातं, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, और लोग आज भी दोस्तों पूछते पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. कॅप्टननं भरोसा ठेवला गोलंदाज आशुतोष होती, तो कायम ठेवत विजय मिळवून देईल का? पहिला चेंडू सुरेख, कॉटबीनसाठी स्ट्रॉंग अपील, परंतु पंच लेट निर्णय देतात, परंतु थेट देत आहेत. आउटसाइड दी ऑप्शन, व्हाईट बॉल. समीकरण बदललं. 6 चेंडू आणि आता 15ची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती सर्वांच्या नजरा लागल्यात. टीम माकळज संघ की दुसऱ्या बाजूला गावदेवी अंबाली संघ. 1,40,000 सध्या तरी प्रेक्षक वर्ग ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात. क्या बात आहे. यावेळेचा चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर मागे आला. सबस्क्रायबर आपण पाहिले गेले तर व्ह्यूज या स्पर्धेसाठी नक्कीच क्या बात आहे. नक्कीच 1,40,000 लोकांनी स्पर्धा पाहिली आहे आजच्या दिवसामध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने यश आहे बाबूशेठ पाटील चषकाचं यश, कारण की आपण त्याची पोचपावती तुम्हाला नक्कीच आमच्या ऑनलाईन व्ह्यूअर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरपूर सारा प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षक वर्ग नेहमी देत आलेत. 5 चेंडू आणि समीकरण 14 धाब्याची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका मिस्टामिंग, चेलची संधी, खेळाडू उपस्थित नाहीयेत. नो मॅच स्टँड झोन मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. 1-1 धाव वाचवावी लागेल. दुसऱ्या बाजूला 1-1 धाव बनवण्यासाठी आतून त्याने प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता गरज आहे येणारे 4 चेंडू विजयासाठी 12 धाब्याची गरज आहे. 4 चेंडू 12चं समीकरण मी अगोदरच म्हटलं. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे अंतिम सामना तुम्हाला शेवटच्या ओव्हर पर्यंत पाहायला मिळेल आणि तो सामना रंगलाय. 4 चेंडू 12चं समीकरण. स्ट्रायकर मध्ये पुन्हा एकदा उमेश पाहायला मिळतील. आशुतोष तयार. कौतुक करेल मी आतापर्यंत आशुतोषचं देखील सुरुवात चांगली केली आहे या ओव्हरची. लॉब केलाय ऑन साइडला, खेळाडू उपस्थित, प्रयत्न चांगले, स्वतःला हवेमध्ये झोकवलं, धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी आणि प्रयत्न होत आहेत धावा घेण्यासाठी. एकूण धावा मिळतील या चेंडूवरती तप्प 2. आता गरज आहे 3 बॉल आणि विजयासाठी 10 धाब्याची. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. साहिल त्या ठिकाणी होते. ऑन साइडला फटका खेळला, फार उंची होती आणि
यस वाईडिश लॉंगनला हवेमध्ये फ्लाय झाले क्षेत्ररक्षक आणि जबरदस्त काय धावा वाचवल्यात 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात साहिलला वेल फिल्डिंग 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज असेल आणि कंपल्सरी धावा बनवावे लागतील कारण 2 विकेट पडल्या होत्या जेव्हा बॅटिंग करत होता गावदेवी उंबारली संघ आणि बाकल्या संघाने 3 गडी गमावलेत यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर बॉडीवरती ब्रेस झाला डॉट बॉलची समाप्ती आता 2 चेंडू विजयासाठी 10 धावेची गरज उमेश सारख्या मातबर खेळाडूला शांत ठेवलंय ते गोलंदाज आशुतोषला आणि आज मात्र इम्प्रेस केलंय ते गावदेवी उंबारली संघाला संघ कोणता पोहोचेल स्पर्धेच्या मेगा पाण्यामध्ये या एका चेंडूवरती वाकलन संघाचं आणि गावदेवी उंबारली संघाचं भवितव्य असेल एक चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल गोलंदाज आशुतोष तयार पुढचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित नाही आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर आणि आता मॅच आली आहे एक चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज डीजे आतून त्याने वाट पाहत होते आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये आलाय एक चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज जेव्हा जेव्हा जीजी स्पोर्ट वाकलन संघ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी स्पर्धेमध्ये खेळलाय तेव्हा तेव्हा असेच सामने त्यांचे आलेत आणि आज देखील तोच सामना आलाय समोर संघ गावदेवी उंबारली संघ खेळाडू कक्षामध्ये बसायचं बघा कारण ते आता बसणार नाहीयेत हरकत नाही कल्पेश कारण सामना तसा आलाय जीत देखील सांगतायत एक चेंडू 6 धावेची गरज जरा जोरदार तालीने स्वागत करा या चेंडूचा हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला मेगा पाण्यामध्ये कोण पोहोचेल उंबारली की वाकलन अतिरिक्त बाउन्स आणि सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललंय मॅच अद्याप ऑन आहे व्हाईट बॉल एक चेंडू आणि आता 5 धावेची गरज तरी सुद्धा कंपल्सरी बनवावे लागतील 5 कारण विकेट गमावले 3 टीम वाकलन आणि 2 विकेट गमावले होते गावदेवी उंबारली संघाने आणि टॉस देखील त्यांच्या बाजूने होता चला बघा लगेच वाकलन संघाचे खेळाडू आपण बसा डगआउट मध्ये एक चेंडू 5 ची गरज आहे जबरदस्त सामना हृदयाचे ठोके चुकवणारा सामना मैदानावरती आलाय प्रेक्षक वर्गांची आतुरता लागली सामना कोण जिंकेल वाकलन की दुसऱ्या बाजूला टीम उंबारली एक बॉल 5 ची गरज आणि सामना जिंकलाय गावदेवी उंबारली संघानं वेल प्लेड बॉयज अभिनंदन डीजे अभिनंदन गावदेवी उंबारली संघ वेल बॉलिंग आशु